कॅप्टन खरातचा इगतपुरी कनेक्शन उघाड. कोण आहे तो गुप्त पुरवठादार? एसआयटीच्या छापेमारीने अघोरी साम्राज्याचा बुरखा फाटला. नाशिकचा कथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा काळा चिठ्ठा आता ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुतल्याचे समोर येत आहे. ज्या व्यक्तीने गणितात नापास होऊनही जगाला अंकशास्त्राचे धडे दिले, त्याच्या मायाजालाला रसद पुरवणारा मुख्य सूत्रधार आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. इगतपुरीच्या जंगलातून अघोरी साहित्याची होम डिलिव्हरी. मिळालेल्या माहितीनुसार खरातला लागणारे गंडे दोरे, अंगठ्या आणि विधींचे संशयास्पद साहित्य इगतपुरी तालुक्यातील एका स्थानिक भोंदू बागामार्फत पुरवले जात होते. अन्नदाता शेतकरी न्यूजला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार विशेष तपास पथकाने एसआयटीने इगतपुरीच्या नांदगाव बुद्रुक भागात धडक देऊन एका संशयिताची कसून चौकशी केली आहे. खरात आणि या स्थानिक व्यक्तीमध्ये वारंवार होणारे फोन कॉल्स आणि गुप्त भेटी आता तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या नावे जमिनी लाटण्याचा डाव? नुसते गंडे दोरेच नाही, तर या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचा एक मोठा सापळा समोर येत आहे. इगतपुरी तालुक्यातील काही जमिनींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही मालमत्ता खरातच्या नावावर नसून ती स्थानिक व्यक्तींच्या नावावर बेनामी पद्धतीने खरेदी केल्याचा संशय आहे. हा पैसा नेमका आला कुठून आणि यात सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे का, याचा तपास आता एसआयटी करत आहे. गणित कच्चं पण फसवणुकीत पक्का. तपासात आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. ज्याला लोक कॅप्टन अशोक कुमार समजत होते, त्याचं खरं नाव लक्ष्मण एकनाथ खरात असं आहे. 10वीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झालेल्या लक्ष्मणने स्वतःचे नाव बदलून अंकशास्त्राच्या नावाखाली फसवणुकीचे दुकान मांडले होते. मला साप, वाघ किंवा अघोरी विधींबद्दल काहीच माहीत नाही असा कांगावा खरातने न्यायालयात केला असला तरी एसआयटीकडे असलेले पुरावे काही वेगळीच कथा सांगत आहेत.